श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. हे बघा, हे मी घावणे बनवलेले आहेत, डोसा किंवा घावणे किंवा थालीपीठ. पण हे कशापासून बनवले हे तुम्हाला आता सांगते. मी काल रात्री मूग, हे बघा, मूग भिजत घातले होते. त्याच्यामध्ये मी मूग वाटलेले आहेत 1-1.5 वाटी, चणे मटकी वाटलेली आहे थोडी थोडी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ थोडी, तांदूळ वाटलेले आहेत, हिरव्या सालीची डाळ वाटलेली आहे. आणि त्याच्यामध्ये वाटताना मी अद्रक टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, हिरव्या मिरच्या चवीनुसार टाकलेल्या आहेत. आणि मग ते बेटर जे करून घेतलेलं आहे, सर्व मिश्रण वाटून घेतलेलं, मुगाच्या डाळीचं, मटकी, मूग, तांदूळ थोडे, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी रवा टाकलेला आहे. हे सगळं असं वाटून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी नंतर बारीक कापून कोबी टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि शिमला मिरची टाकलेली आहे. आणि 1 लिंबू पिळलं ह्याच्यामध्ये मी चव येण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जसं चवीनुसार मीठ लागतं तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि हे छान असं बेटर मी तयार करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये मी हे सर्व, हे बघा, मिरची, कांदा आणि शिमला मिरची, कांदा आणि कोबी बारीक असा छान कापून टाकलेला आहे. आणि मग मी ते तव्यावरती हे असं थालीपीठ टाकलेलं आहे आणि छान खमंग भाजलेलं आहे. आणि चव पण सुंदर आहे ह्याची. आता मी दुसऱ्या त्याच्याबरोबर चटणी कशी केली आहे बघा. थोडंसं खोबरं, सुकं खोबरं वाटलं आहे, थोडे शेंगदाणे भाजून वाटले, त्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळले. अशा प्रकारे ह्याला मी जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे या चटणीला त्याच्यासोबत. आणि अशा प्रकारे मी हे धिरडे किंवा डोसा किंवा काय म्हणायचं ते आपण नाव देऊ शकतो ह्याला. अशा प्रकारे मी हे थालीपीठ जाड असतात, पण हे मी डोस्यासारखं केलं आहे. आणि हे मी म्हणजे कसं केलं आहे माहिती आहे का, हे प्रोटीन आपल्या शरीरात असं नुसतं मूग हे खाण्यापेक्षा हे खाल्लं तर त्याच्यामध्ये आपल्याला छान प्रोटीन पण मिळते आणि फायबर पण आहे ह्याच्यामध्ये. मुगामध्ये फायबर आहे, मटकीमध्ये, चण्यांमध्ये. आपण सकाळी उसळ पण ह्याची करून खातो, पण उसळ खाऊन कंटाळा येतो. म्हणून रोज जर हे असं वेगवेगळ्या प्रकार त्याचे करून खाल्ले तर सुंदर लागतात आणि चव पण छान लागते. नवीन नवीन रेसिपी पण आपल्याला मनाने तयार करता येतात आणि छान लागतात. आता हे बघा, मी एक थाली डोसा म्हणतात तसं करते मी. डोसा म्हणा किंवा तुम्हाला जो वाटेल ते नाव द्या. मोठे बनवायचे तर मोठे असे बनवा पसरट, पण मी जास्त मोठे नाही बनवलेत, आपलं छोटे छोटेच बनवलेले आहेत. आणि बनवल्यानंतर तेल असं बाजूने थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि झाकण ठेवणार. आणि असं सुंदर बेटर झालेलं आहे आणि खरंच छान आणि हिरवेगार मस्त असे डोसे येत आहेत. मिक्स कडधान्याचे डोसे असं नाव देऊ आपण ह्याला. आणि त्याच्याबरोबर ही चटणी. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आशाच्या जग ह्या चॅनलला नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर आशाच्या जग ह्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि हे डोसे कसे झालेत ते सांगा, मिक्स कडधान्याचे. या डोसे पण खायला. श्री स्वामी समर्थ.